या 14 गावांवरती गेल्या 1.5 वर्षापासून आपण हा अन्याय का करत आहे? ही 14 गावे भारताबाहेरील गावे आहेत. आमच्या 14 गावामध्ये महापालिका आहे, परंतु काम मात्र ग्रामपंचायत करते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या आहेत. तर दोन्ही महासभेमध्ये दप्तरे जमा करण्यासंदर्भात कोणीच आवाज उठवलेला दिसतो. महापालिकेला किंवा महापालिका प्रशासनाला सवाल आहे की तुम्हाला काय 14 गाव इथे स्मार्ट सिटी नाही करायचे. 1.5 वर्षापूर्वी जर या 14 गावांचा ताबा घेतला असता, आज करोडो रुपयाचं महसूल उत्पन्न त्यांना जमा झालं असतं. त्यांना नगरविकास खात्याकडनं पैसे मागण्याची पण गरज, ग्रामपंचायतीचे दप्तरच जमा करत नसेल तर आम्ही विश्वास कसा ठेवणार या प्रशासनाने? आणि दप्तरच जमा नाही केलं तर यापुढे ही महापालिका काम करेल किंवा नाही करेल हा खूप मोठा प्रश्न माध्यमातून सांगतो की या अन्यायाविरुद्ध येत्या 15 दिवसामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत आणि आम्ही हजारोच्या संख्येने आम्ही महापालिकेवरती मोर्चा नेणार. तिथल्या प्रशासनाला आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण 14 गावामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष जीवन शेट्टी वालीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहोत. गेली 1.5 महिना झालं नगरसेवक निवडणूक होऊन नगरसेवक त्या पदावरती विराजमान झालेत आणि संबंधित म्हणजे पाणी पुरवठा असेल, शालेय समिती असेल, शिक्षण समिती असेल किंवा बाकी महिला बाल कल्याण असेल, ह्या सदस्यांची निवड सुद्धा झाली. तरीही सुद्धा ग्रामपंचायतचे जे 5 ग्रामपंचायत आहेत त्या 5 ग्रामपंचायत दप्तर नवी मुंबई महानगरपालिकेत जमा झालेले नाहीत आणि त्याच अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहर आणि उपाध्यक्ष जीवनशेठ वालीकर यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. सन्माननीय महोदय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, नगरसेवक निवडून आलेत प्रभाग क्रमांक 14 मधले आणि या ठिकाणी तुम्ही ह्या मागणीचं कसं तुम्ही पुढाकार घेणार आहात? अद्यापही 14 गावातील जे ग्रामपंचायती आहेत, 5 ग्रामपंचायती आहेत, त्या 5 ग्रामपंचायत दप्तर अद्यापही जमा झालेली नाहीत. कसं बघताय? आपल्या माध्यमातून मी समस्त 14 गावातील जनतेला सांगू इच्छितो की 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेकडनं ग्रामपंचायतीला पत्र आलेले होते आणि कामकाज बंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने त्याने पत्र महापालिकेला पण दिलेलं होतं. परंतु सदर पत्राच्या अनुषंगाने महापालिकेने आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली नाही. मला या विषयासंदर्भात एवढंच बोलायचं आहे की आमची जी 14 गावे आहेत ही महाराष्ट्रातील पहिली अशी 14 गावे आहेत की ज्या 14 गावामध्ये प्रशासन म्हणून महानगरपालिका पण आहे आणि ग्रामपंचायत पण आहे. कारण निवडणुका या महानगरपालिकेच्या झालेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून 2 नगरसेवक निवडून गेलेले आहेत आणि कारभार मात्र ग्रामपंचायतीमधून होताना दिसत आहे. तरी अशी संभ्रम परिस्थिती या सरकारने आज करून ठेवलेली आहे आणि या सर्व गोष्टीला ऑफिशियली कुठेतरी जबाबदार हे महापालिका आयुक्तच आहेत. कारण जी.आर. निघून 1.5 वर्ष झालेलं आहे आणि त्या 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये आयुक्त महोदयांबरोबर अनेक वेळा विनंत्या केलेल्या आहेत. आम्ही स्वतः विनंत्या केलेल्या आहेत, त्याच्यानंतर 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातून विनंत्या केलेल्या आहेत. आमदार महोदय साहेबांनी पण अनेक पत्र ह्या कामासाठी त्यांना दिलेले आहेत, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत केलेली दिसून येत नाही. त्याचा परिणाम असा आहे की नावाला फक्त आमच्या 14 गावामध्ये महापालिका आहे, परंतु काम मात्र ग्रामपंचायत करताना दिसत आहे. महोदय, काल परवाच महापौर सन्माननीय महापौर सुजाता पाटील या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी आश्वासन दिलं होतं की ह्या काही वेळातच म्हणजे काही दिवसामध्येच 14 गावाची दप्तरं महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त कैलास शिंदे यांना आदेश देऊन ते दप्तरं जमा करण्यात येतील. परंतु आयुक्ताचा शब्द हा खरा ठरला नाही. कसं बघता याकडं? आमले सर, काय आहे, महासभा माझ्या माहितीनुसार 2 महासभा नवी मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या आहेत. तर दोन्ही महासभेमध्ये दप्तरे जमा करण्यासंदर्भात कोणीच आवाज उठवलेला दिसून येत नाही. तर तशा प्रकारची विनंती आयुक्तांना केलेली आहे असं मला काही वाटत नाही किंवा ऑफिशियली तशा प्रकारची प्रेस नोट वगैरे काही जाहीर झालेली नाही. एकंदरीत विषय असा आहे का महापालिकेला नक्की अडचण कशाची आहे याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि नक्की हे काम का स्लो होत आहे याचा तपास आता घेणे जरुरी झालेले आहे. निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले गेले होतं की निवडणुका झाल्यानंतर 14 गावातील सर्व कामे व्यवस्थित सुरळीतपणे चालू होतील. त्या अनुषंगाने या 14 गावाने भारतीय जनता पार्टीला भरभरून मते दिलेली आहेत. परंतु आता असे दिसून येते, चित्र असे दिसून येत आहे की सध्या कुठल्याच प्रकारची कामे 14 गावामध्ये चालू नाहीत आणि माझा महापालिकेला
किंवा महापालिका प्रशासनाला सवाल आहे की तुम्हाला काय 14 गाव इथे स्मार्ट सिटी नाही करायचे किंवा 14 गावांनी असं नाही सांगितलं की आम्हाला एकदम स्मार्ट बनवा म्हणून. या 14 गावामध्ये काही बेसिक प्रॉब्लेम आहेत. बेसिक प्रॉब्लेम म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर अंतर्गत गटारांचा प्रॉब्लेम आहे. आणि या अगोदर ह्या गावातील 14 गावातील रस्ते, मुख्य रस्ते, गावोगावाला जोडणारे रस्ते सुरळीतपणे झालेले आहेत. त्याच्यानंतर पाण्याचा 90% प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे. पण महापालिकेला जास्त खर्च करण्याची काही इथे सध्या तरी गरज नाही एकंदरीत. इथे जगण्यासाठी जेवढी गरज आहे तेवढंच आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. आणि या महापालिकेने 1.5 वर्षापूर्वी जर या 14 गावांचा ताबा घेतला असता, आज करोडो रुपयाचं महसूल उत्पन्न त्यांना जमा झालं असतं. त्यांना नगरविकास खात्याकडनं पैसे मागण्याची पण गरज नसती लागली. एवढ्या प्रकारचे करोडोचं महसूल आज थकीत आहे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये. आणि हे जर प्रशासन जर ग्रामपंचायतीचे दप्तरच जमा करत नसेल, तर आम्ही विश्वास कसा ठेवणार या प्रशासनावर? 1.5 वर्ष झाली आणि दप्तरच जमा नाही केलं, तर यापुढे ही महापालिका काम करेल किंवा नाही करेल हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि एकंदरीत या 14 गावच्या जनतेवर या महापालिकेकडून आणि या सरकारकडून अन्याय होताना दिसत आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो की या अन्यायाविरुद्ध येत्या 15 दिवसामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत आणि आम्ही हजारोच्या संख्येने आम्ही महापालिकेवरती मोर्चा नेणार. तिथल्या प्रशासनाला सवाल करणार या 14 गावांवरती गेल्या 1.5 वर्षापासून आपण हा अन्याय का करत आहे? ही 14 गावे भारताबाहेरील गावे आहेत का? अशा प्रकारचा रोष या 14 गावासंदर्भात महापालिका का करत आहे? तुम्हाला नगरविकास खात्याकडनं निधी जर उपलब्ध होत नसेल किंवा तिकडनं दिरंगाई होत असेल, तर आमची मुख्य कामं थांबवा ना. आम्ही कुठे तुम्हाला सांगितलं की आमची गावे लगेचच स्मार्ट करा आणि करोडोच्या आम्हाला निधी द्या. आम्ही काही मागणी केलेली नाहीये. 14 गावातील लोक गरीब आहेत. फक्त आमच्या माफक अपेक्षा आहेत. ग्रामपंचायतीचे दप्तरे जमा झालेच ते करोडो रुपयाचा महसूल उत्पन्न आज महापालिकेला भेटलं असतं. त्याच्या माध्यमातून बेसिक सुविधा चालू करता येईल असं या 1.5 वर्षामध्ये. परंतु महापालिकेने तसं काही केलेलं नाही. नगरविकास खात्याकडनं जो निधी येण्यासाठी विलंब होत आहे, त्याचाच फायदा महापालिका उचलत आहे. तेव्हा ते जीवनज्योती वालीकर यांनी आता सांगितलं की सन्माननीय महापौर सुजाता पाटील यांनी आश्वासन देऊन सुद्धा की 14 गावाचे जे 5 ग्रामपंचायती आहेत त्या 5 ग्रामपंचायतची दप्तर जमा झालेली नाहीत. म्हणजे आश्वासनं देऊन त्या बोलचापाला 14 गाव बळी पडलेले आहेत असं त्यांना म्हणायचंय. आणि ह्या 15 दिवसामध्ये जर ही 5 ग्रामपंचायत दप्तर महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त कैलास शिंदे यांनी जमा नाही केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेवरती जन आक्रोश मोर्चा आणि संबंधित आयुक्तांना भेटण्याचं निवेदन त्यांनी आता आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बातमीचं वार्तांकन ऐकून आयुक्त कैलास शिंदे ह्या 5 ग्रामपंचायत दप्तर जमा करतात की पुन्हा जीवनशेठ वालीकर यांना नवी मुंबई महानगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरू शकणार आहे. जसे बांधवांनो, ह्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.